आमच्या इतिहासाची अवस्था तीच आहे. अरे इतिहास घडवलाय आमच्या बहुजनवादी मावळ्यांनी, पण तो लिहिला काही मनुवादी कावळ्यांनी. त्यांनी आमचा खरा इतिहास आमच्या समोर आणलाच नाही. आणि आम्हाला 350 वर्ष समजला नाही आणि संभाजीराजे बदनाम होत राहिले. आम्ही कधीतरी हे बघितलं पाहिजे. आणि मी कधीतरी संभाजीराजांना शिवाजीराजांना सुद्धा सांगतो की राजे, तुमचा वारसा आजही आमच्या मातीत जपला नाही जातो. संभाजीराजे, शिवाजीराजे, तुम्हाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं राजे. पण राजे, तुमचा वारसा सांगणारी आमची पोरं आता निरोगी निर्व्यसनी नाही राहिलीत राजे. स्वराज्याकरता नाही तर बिडी आणि पुडी करता आमची पोरं मरायला तयार झालीत राजे. आमच्या पोरांच्या मुख किल्ल्यांच्या गालांच्या पांढऱ्या भिंतींना गुटक्यानं सुरुंग लावलाय राजे. आमची पोरं संभाजी महाराजांसारखा वाघाचा जबडा फाडू शकत नाही, पण या तंबाखूमुळं आमच्या पोरांचे जबडे पार मांजरासारखे झालेत राजे. अहो कशी उचलत होतात तुम्ही एवढी अवजड तलवार. आमचं तर या दारूमुळं चहाचा कप उचलताना हात थरथर कापतात राजे. अर्धा चहा कपात तर अर्धा चहा बशीत, अशी हास्यास्पद अवस्था आहे राजे. आणि तरी आम्ही म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण संभाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला यालच कसे? कारण हल्ली आम्ही जिजाऊ गर्भातच मारतोय म्हटल्यावर शिवाजी आणि संभाजीचा विषय उरलाच कुठे राजे? आम्हाला समजलंच नाही. आम्ही शिवाजीराजांचा, संभाजीराजांचा, जिजाऊंचा वारसा सांगतोय, पण त्यांचं कर्तृत्व काय होतं, आमचं कर्तृत्व काय होतं आम्हाला कधी नाही समजलं. मी नेहमी सांगतो, अरे शिवाजींचं कर्तृत्व काय आहे? अफजल खान मारला, शाहिस्ते खान कापला, सुरत बेसुरत केली, स्वराज्य उभं केलं नाही. लक्षात घ्या, 1661 साली शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये आले, त्यावेळी आपल्या बापाचे जोडे डोक्यावर घेऊन नाचला होता शिवाजीराजा. आपल्या आईचा एक शब्द खाली पडू देत नव्हता शिवाजीराजा. अरे स्वराज्य हे तर मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे यांचं स्वप्न आहे. आपल्या आई बापाच्या स्वप्नाकरता उभ्या आयुष्याचं रणांगण करून गेलाय शिवाजीराजा. आम्ही काय केलं आमच्या आई बापा करता? आम्ही म्हातारपणी त्यांचे वाटे पाडले. म्हातारा थोरल्याकडं, म्हातारी धाकट्याकडं. आम्हाला नाही कळलं. एक वेळ देशाकरता काही नाही करता आलं चालेल, राज्याकरता काही नाही केलं चालेल, गावाकरता काही नाही केलं चालेल. आपल्या आई बापाचे सर्वोत्तम पुत्र व्हा. तुम्ही शिवाजी व्हाल, तुम्ही संभाजी व्हाल. शिवचरित्रातला, संभाजीराजांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा वारसा आहे. पण हा आमच्या पोरांना नाही समजला. सचिन तेंडुलकरनं शतक केलं ना की आमच्या पोरांचं रक्त उचंबळून येतं. भारत क्रिकेटची मॅच जिंकला ना की आमच्या पोरांना पण जग जिंकल्यासारखं वाटतं. पण स्वतःचा बाप दिवसभर हातामध्ये नांगर घेऊन त्या शेताच्या पिचवरती शेकडो धावा रोज काढतो. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. यापेक्षा सर्वात मोठं दुर्दैव काय आहे? आम्ही शिवाजी संभाजींचं नाव घेतो, पण त्यांनी आपलं उभं आयुष्य आपल्या आई बापाच्या स्वप्न पूर्ण होण्याकरता खर्ची घातलं. आम्हाला नाही समजलं. आम्ही कधी करणार आहोत? अरे 4 जण, 4 छोट्याशा खोपडीमध्ये, छोट्याशा झोपडीमध्ये 4 पोरांना सोबत घेऊन आईबाप त्यांना लहानाचं मोठं करतात. पण मोठं झाल्यावर त्या 4ही पोरांपैकी एकही पोरग जर आईबापाला सांभाळू शकत नाही तर आमच्यावर संस्कार कोणते, आमचे शिवसंस्कार काय, हा विचार आम्ही एकदा करणं गरजेचं आहे. कधीतरी त्या रेल्वे स्टेशनच्या फ्लॅटावर गेला तर जाऊन बघा. त्या रेल्वे स्टेशनवरती हमाली करणाऱ्या हमालांपैकी 80% हमालांचं वय 70च्या वर आहे. का झालंय सगळं? कारण ते गरीब आहेत. कसले गरीब? पैशानं नाही, संपत्तीने नाही, जमीन जुमल्यानं नाही. कारण जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तोच त्याची संतती चांगली असते, संपत्ती नाही. कधीतरी हा विचार आम्ही केला पाहिजे. हे संस्कार आमच्या पोरांवर केले पाहिजे. जे संस्कार महासाहेबांनी शिवाजीराजांवर केले, जे संस्कार महासाहेबांनी संभाजीराजांवर केले. पण दुर्दैवानं आज ते संस्कार आमच्या आईबापांना सुद्धा आमच्या पोरावर केले नाही. परवा एक बाप दुसऱ्या बापाला सांगत होता की म्हटलं, अरे माझा पोरगा दारू पितोय, 3 वर्षापासून दारू पितोय, मला काल समजलं. दुसऱ्या बापानं विचारलं, तुझा पोरगा 3 वर्षापासून दारू पितो, तुला काल समजलं? काल कसं काय समजलं? याला सांगितलं, काल संध्याकाळी मी आत घुसलो तो बाहेर पडला. म्हटला, ही जर आमच्या संस्कारांची पातळी असेल तर शिवाजीराजे, संभाजीराजे उभे कसे राहतील? हा आमच्या डोळ्यापुरता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि पाहता संभाजीराजांची घोडदौड या मातीमध्ये चालू आहे. 5, 5.5, 6, 7, 8, 8.5 वर्ष झाली. औरंगजेबाला महाराष्ट्र काही जिंकता येत नाही आणि विचार करतोय काय करावं, विचार करतोय. आणि त्याच वेळी एके दिवशी संभाजीराजे 500 स्वारांसहित संगमेश्वरामध्ये आहे. आणि ही बातमी पोहोचवली गेली कोल्हापुरामध्ये असलेल्या मुकर्रब खानापर्यंत.
संभाजीराजे संगमेश्वरामध्ये थांबले आणि बातमी पोहोचली त्या मुकर्रब खानापर्यंत आणि मुकर्रब खानानं रात्रीच्या वेळेला 5,000 स्वारांना सोबत घेतलं, कोल्हापूर सोडलं, अनुष्करा घाट लागला आणि या घाटावरून मुकर्रब खान निघालाय 5,000 सेना घेऊन, घोडा घेऊन, सगळी आपली शस्त्रास्त्र घेऊन आणि या सर्व सैन्यासहित मुकर्रब खान संगमेश्वराच्या वाटेला लागलाय. रात्रीच्या वेळेला घाटावरून चालतोय आणि ती घाट ती काय अवघी 1.5 विताची वाट. या वाटेवरून मुकर्रब खान सैन्य घेऊन चाललाय, घोडा घेऊन चाललाय, शस्त्रास्त्र घेऊन चाललाय. त्या वाटेवरून चालताना एखाद्या घोड्याचा खूर निसटला ना तर तो घोडा स्वरासहित त्या दरीत कोसळायचा, आवाज सुद्धा होत नव्हता. आणि त्या वाटेवरून मुकर्रब खान निघालाय संगमेश्वराच्या रोखानं, संभाजी महाराजांच्या रोखानं. आणि संभाजीराजा त्यावेळी संगमेश्वरामध्ये सकाळ झाली आहे, सकाळचा पहिला प्रहर उमटलाय आणि न्यायदानाचं काम सुरू झालंय. समोर रयत बसली आहे, शेतकरी बसले आणि त्या शेतकऱ्यांना संभाजीराजा न्याय देत आहे, कैफियत सोडवली जाते, मागण्या मान्य केल्या जात आहे. आणि त्याच वेळी 2 जासूस जवळ आले आणि कडाडले. सांगितलं संभाजींना, राजे राजे मुकर्रब खानानं संगमेश्वराला वेढा घातलाय जी. आणि अंगावर काटा चमकला. राजे उठून उभे राहिले, हात तलवारीवर गेला आणि आवाज घुमला, हर हर महादेव. आणि 500 मराठ्यांनी मरण कपाळाला बांधलं. आणि त्याच वेळी मुकर्रब खानाचं सैन्य दिन 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 करत त्या संगमेश्वरामध्ये घुसलं आणि 5,000 मुकर्रब खानाच्या सैन्यानं अख्ख्या संगमेश्वराला वेढा घातला. आणि तलवारीवर तलवार पडायला लागली, ढालीवर ढाल कोसळायला लागली. अरे पाता पाता संभाजीराजे लढायला लागले. सोबत आहे 70 वर्षाचा मालोजी घोरपडे. या मालोजीच्या अंगावर जागा शिल्लक नाही जिथं वार झाला नाही. 2 तलवारी घराघरा फिरवतोय मालोजी घोरपडे आणि लढतोय. आणि मालोजीनं बघितलं संभाजीराजांना लढताना आणि मालोजी कळाला, संभाजीराजे संभाजीराजे राजे आपण निघा, आपण नावडी नदी जवळ करा, आपण रायगड गाठा, आपण निघा राजे. आणि राजे कळाडले, मालोजी बाबा पण मालोजी बाबा आपलं काय. आणि मालोजी कराडला, राजे अहो असा एक मालोजी मेला 6,000 निपजतील, पण संभाजींसारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीला दुसरा नाही भेटायचा. आपण जा राज, आपण निघा राजे. आणि राजे निघाले. चंद्रावत घोड्यावर शाप मारली, सोबत घेतलाय कवी कलशांना आणि राजे निघाले नावडी नदीच्या रोखानं. आणि दृश्य बघितलं मुकर्रब खानानं, काळजाचा ठोका चुकला.